नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक सामायिक समीकरण सोडवायचे 1.1 क्वेश्चन नंबर 2 मधील 8वं उदाहरण. मी काल तुम्हाला बोललो होतो की ते उदाहरण तुम्ही सोडवून बघा, पण तुम्ही सोडवलं की नाही मला माहित नाही. सोडवलं असेल तर चेक करा, नसेल सोडवलं तर आज हे बघून तुम्ही सोडवा. बघा तर खरं हे बघा, हे अशी उदाहरण दिलं तर आडवं असतं. पहिलं त्यांना उभं करायचं. उभं केल्यानंतर यासाठी एक छोटी आणि सोपी पद्धत आहे. अधिक वजा अधिक एवढं करायचं बस. म्हणजे पहिल्यांदा या दोन समीकरणांची बेरीज करा, पुन्हा ही दोन समीकरणं घ्या, वजाबाकी करा, पुन्हा त्यांच्यापासून 3 आणि 4 समीकरण मिळतील, त्यांची बेरीज करा. तुम्हाला आरामात 3 मार्क मिळतील आणि सोपा आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे उदाहरण विचार. पण हे प्लस मायनस प्लस कधी करायचं सगळ्यांनाच नाही आहे ना, मग आपल्याला ओळखलं पाहिजे. मग कसं ओळखणार बघा. पहिलं समीकरण आपण लिहिलं 49x वजा 57y बरोबर 172. 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल ह्या पहिल्या समीकरणातील x चा सहगुणक y ला दिलाय आणि इकडे y चा सुगुणक x ला दिलाय. म्हणजे सहगुणकांची अदलाबदल असेल तर अशी पद्धत वापरायची. पुस्तकात असं दिलं नाही असं की असं वापरा, पण आपण तसंच करतो आणि तसंच करावं. मग ठीक आहे, आपण असं लिहिलंय ना, मग यांची बेरीज करूया. इथे लिहूया बेरीज करू. ठीक आहे. 9 7 1606 106 झाले x. 9 7 1606 ह्याच्याला 1 4 5 10 झाले. मायनस आहे y आहे. बे 4 झाले बघा, इकडे 4 झाले. 7 5 12 2 आणि याच्याला 1 4 600. आता तुम्हाला एक नक्की सांगतो, या 106 ने याला भाग जाईलच. मग आपण काय करायचं, 106 ला घ्यायचं, या 6च्या पाड्यात एकक स्थानी 4 कधी येतो, 6 चोक 24, म्हणजे याला 4 ने गुणा. बघा 6 चोक 24 4 झालं, म्हणजे 4 ने आपल्याला याला भागायचे. मग याला 4 ने भागू. मग इथे म्हणूया समीकरणाला 4 ने भागू. मग इथे सॉरी 106 ने भागू. सॉरी चला 106 ने भागायचं आहे आपल्याला याला. म्हणजे आपण लिहिणार 106x छेद 106. तोंडी पण करता येईल ना याला, 6 ने भागून ना डायरेक्ट 4 लिहिता येईल, पण सगळ्यांनाच जमणार नाही. मला तुम्हाला सर्वांचा विचार करावा लागतो. त्यामुळे 424 छेद 106. 106 106 चोक. म्हणजे आपल्याला एक समीकरण मिळालं काय, तर x वजा y बरोबर 4. हे आपलं तिसरं समीकरण झालं. 1 2 3. चला आपण यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी हा मोठा नंबर आहे आणि हा छोटा आहे, म्हणून काय करा, 2तून 1 वजा करा. म्हणजे पहिलं 2 नंबरचं समीकरण लिहूया. 2 नंबरचं समीकरण बोट ठेवा इथे व्यवस्थित, नाही तर चुकलं जातं. 57x वजा 49y बरोबर 252. हे आपलं दुसऱ्या नंबरचं समीकरण आहे. त्याच्या खाली पहिलं लिहूया 49x वजा 57y बरोबर 172. हे झालं तुमचं फर्स्ट समीकरण. आता इथे काय करायची, वजा बाकी करू. चला वजाबाकी करूया. ठीक आहे, वजाबाकी करायची आहे बघा. 7 9 17 किती, 8 येईल ना. हो 9 8. ह्याच्यात इथे येणार 8x. इथे पण येणार वजा 8y बरोबर 2तून 2 गेला 0. आता वजा करताना सॉरी चिन्ह बदलायची आहे. अरे इथे तर मग प्लस येईल
आणि इथे मायनस येईल, मायनस केलं तर चालेल, बरोबर. ठीक आहे. आता बघा 57 मधून 49 वजा केले तर 8 राहिले. आता जेव्हा आपण ही वजा चिन्ह बदलतो त्या बदलत्या चिन्हाचं म्हणजे इथे कसं वाचणार तुम्ही, वजा 49 अधिक 57. मग मोठ्या संख्येतूनच याला वजा करा म्हणजे 8 येईल आणि या मोठ्या संख्येचं नवीन चिन्ह द्या म्हणजे इथे प्लस येईल. आणि मग इथे काय राहील ते बघूया. 2तून 2 गेले, 15तून 7 गेले, 8 आणि 1 आजच्याला 1, मग ते 0 झालं. मग याला पण आपल्याला 8 ने भागावं लागेल. मग समीकरणाला 8 ने भागू. चला भागूया. आता मात्र मी तोंडी भागतो. 8 1 8 म्हणजे इथे येणार x अधिक 8 1 8 म्हणजे इथे येणार y 1 आणि इकडे 8 10 80 म्हणजे बघा 8x ला 8 ने भागलं 8 8 गेला, 8x ला y ने भागितलं 8 8 गेला, 80 ला 8 ने भागितलं 10 आले, 8 10. हे आपलं चौथं समीकरण. ही दोन्ही समीकरणांना एकत्र लिहा, मग बघा किती मजा येते ती. मग दोन्ही समीकरण एकत्र लिहायची. आपण तिकडे लिहूया, इकडे खाली नाही दिसलं तर मग इथे लिहूया. बघा काय ना, x वजा y बरोबर 4. हे 3 नंबरचं समीकरण आहे. नंतर इकडे लिहूया x अधिक y बरोबर 10 आहे. हे 4 नंबरचं समीकरण आहे. आणि यांची काय करायची आपल्याला, वजाबाकी का बेरीज काय तो बघा 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 बघा. ठीक आहे, प्लस मायनस प्लस बेरीज करू. चला बेरीज. x अधिक x 2x प्लस मायनस गेले, इकडे राहिला 14. आपल्याला x ची व्हॅल्यू हवी आहे बाळांनो. मग इथे 2 ला सांगायचं तू तिकडे जागा, एक गुणिले आहे तो इथे भागिले होईल. 14च्या जवळाला 14 बोलतो, माझ्या खाली बैस आणि मग असं. मग ही x ची किंमत जी आपल्याला मिळाली 7, ही किंमत समीकरण 2 करू. 2 हे प्लस वाले 2 मध्ये ठेवू. आता 4 समीकरण आहेत, त्यापैकी कोणत्यातही ठेवलं तरी चालेल, मध्ये ठेवू. चल मग 4 नंबरचं समीकरण लिहायला लागेल. x अधिक y बरोबर 10. यामध्ये आपल्याला x ची किंमत ठेवायची 7 अधिक y बरोबर 10. म्हणून इथे लिहूया y बरोबर 10 वजा 7. जाऊ दे, इकडे खाली इथे y ठेवला आपण. 7 ला सांगायचं तिकडे जा, तो म्हणेल चाललो. प्लस आहे मी मायनस होणार आहे 10 वजा 7. मग राहिले किती 3. मग इथे लिहिणार y बरोबर 3. आता उत्तर द्यायचंय. उत्तर काय लिहिणार जे बघून घेणार ते बघा. x बरोबर 7 y बरोबर 3 हे उत्तर आहे बघा. हे आपण चेक पण करू शकतो आपलं गणित बरोबर आहे की नाही ते बघा. x झाला 7 हा 3 4 बरोबर. 7 न 3 10 आले, किंवा 7 मधून 4 गेले 4, 7 मधून 3 गेले. आणि आता मी तुम्हाला ही उदाहरणं देतो. ही पण उदाहरणं आपल्याला मी पुस्तकातलीच घेतलेली आहेत इकडून तिकडून शोधून. आणि हा तुम्हाला घरचा खाऊ आहे, घरचा खाऊ. आनंदाने खा आणि उदाहरण सोडवा. नाही आलं तर मला फोन करा, माझा फोन आहे तिकडे, किंवा तुम्ही व्हॉट्सअपला सम टाका, मला हे आलं नाही मी तुम्हाला देईन. लक्षात आलं. थोडीशी ह्याच्यावर जास्त मेहनत घ्या. खूप छान उदाहरणं आहेत, चांगले मार्क देणार आहेत. मोठे दिसतात पण फार लहान आहेत. चला भेटूया, मला उद्या आपल्याला भेटायचे आणखी काही उदाहरणं घेऊन. बघा प्रयत्न करा, नक्की करा मात्र. आणि माहिती आहे एकदा खाऊन माणूस जगत नाही, तसं एकदा उदाहरण सोडवून आपल्याला गणित येणार नाही. वारंवार खावं लागतं, वारंवार उदाहरणं सोडवा. चला बाय.